नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अतुल कुलकर्णी. त्यावेळी मी राज्याच्या जनसंपर्क महासंचालनालयात माहिती संचालक होते. अतुल कुलकर्णी औरंगाबादहून नव्यानंच लोकमतचा मुंबई प्रतिनिधी म्हणून आला होता. तशी आमची पूर्वी 1-2 वेळेस भेट झाली होती. त्या दिवशी अतुल केबिनमध्ये आला आणि म्हणाला, नमस्कार मॅडम, मी अतुल कुलकर्णी, लोकमतचा मंत्रालय प्रतिनिधी म्हणून जॉईन झालोय, औरंगाबादहून आलोय. तुम्ही मराठवाड्याचे आहात म्हणून मुद्दाम भेटायला आलोय. छान फॅशनेबल पण पेशाला शोभणारे कपडे घातलेल्या त्या उंच गोऱ्यापान मुलाला बघून मला वाटलं, अरे हा देखणा मुलगा पत्रकारितेसारख्या वृक्ष क्षेत्रात कशाला आलाय? यानं तर खरं तर सिनेमा नाटकात जायला हवं होतं. अतुलला त्याच्या पेपरनं मंत्रालय बीट दिलेलं असल्यानं मग आमच्या कामासाठी रोजच भेटी होऊ लागल्या. अतुलचा स्वभाव अतिशय लागवी. कुणाच्याही पोटात शिरून तो अगदी बातमी काढू शकायचा. एक दिवस तो मला म्हणाला, मॅडम, रोज तुम्हाला कितीतरी माणसं भेटत असतात, इतके अनुभव येतात, मग तुम्ही त्यावर असं एखादं सदर का बरं लिहित नाही? मी म्हटलं, चांगली सूचना आहे, लिहित जाईन मी अधूनमधून. तो म्हणाला, असं नको, दर आठवड्याला एक लेख लिहिणं सुरू करा. शेवटी त्याच्या आग्रहानं मी जवळपास 2 वर्ष लोकमतमध्ये आसपास हे सदर चालवलं. त्या काळात त्याची पत्नी दीपा आणि मुलगी गार्गीशीही चांगलीच जवळीक झाली. अतुल भावासारखाच बनला. एक दिवस तो माझ्याकडे आला होता. त्याच्या मुलीचा गार्गीचा एक छान फोटो त्यानं मला दाखवला. मला फोटो खूप आवडला. हा फोटो माझ्याकडेच राहू दे असं मी म्हटलं. त्यावर तो म्हणाला, मॅडम, मुलगी औरंगाबादला असते म्हणून मुद्दाम फोटो माझ्याकडे ठेवलाय. मी म्हटलं, अरे बाबा, तुझी मुलगी आहे, तू अजून फोटो काढू शकतोस, हा ठेव माझ्याकडे. मग मी सेवानिवृत्त होईपर्यंत तो फोटो माझ्या टेबलावरच्या काचेखाली होता. मी एकदा त्याच्यासाठी एक लाल रंगाचा टी-शर्ट घेतला. तो म्हणाला, इतक्या महागाचा ब्रँडेड शर्ट घेतला, इतका का खर्च केला? मी म्हटलं, महाग नाही. त्यानं विचारलं, कुठे घेतला? मी म्हटलं, शिरपूरला. इतकंच काय ते झालं. काही दिवसांनी अतुलचं एक फीचर वाचण्यात आलं. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर येथे आमदार अमरीश पटेल यांचा टेक्स्टाईल पार्क आहे. तिथे कापसापासून सूत काढून कपडे तयार केले जातात. इथं केलेले टी-शर्ट परदेशात निर्यात केले जातात अशी सर्व माहिती त्यात होती. म्हणजे अतुलनं त्या शर्टावरून एवढी सगळी माहिती गोळा करून लगेच एक फीचरही तयार केले होतं. मराठवाड्यातील एक होतकरू मुलगा म्हणून माझं त्याच्या प्रगतीकडे लक्ष होतं. आधी अडखळत चाचपडत काम करणारा अतुल लवकरच सराईतपणे बातम्या देऊ लागला. त्याचा पेपरही मोठा असल्यानं त्याच्या बातम्या खूप गाजू लागल्या. साधी सोपी भाषा आणि सरकारच्या कारभाराची बित्तम बातमी आकडेवारीसह काढण्याचं कौशल्य यामुळे त्याच्या बातम्या नावानिशी प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याच्या शोध पत्रकारितेतील कामगिरीमुळे त्यानं अनेक गैरप्रकार उघडकीला आणले होते. राज्य सहकारी बँकेत गडबड आहे अशी कुजबूज होतीच, परंतु अतुलनं अगदी सखोल माहिती मिळवून त्या बँकेवर प्रदीर्घ लेखमालाच लिहिली. त्यावर विधानसभेत प्रचंड चर्चा झाली, गदारोळ झाला. शेवटी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं राज्य सहकार बँकेचं शिष्टमंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली. आजही बँकेचे संचालक मंडळ बरखास्तच आहे. राज्याच्या इतिहासात एखाद्या बातमीमुळे अशी घटना प्रथमच घडली असेल असं मला तरी वाटतं. अतुलनं अनेक विषय हाताळले. जलसिंचनाच्या बाबतीत झालेला घोळ असेल किंवा मटक्याचं राजकारण आणि त्यातून जोपासलेली गुन्हेगारी वृत्ती, म्हाडाच्या घरबांधणीचे राजकारण किंवा राज्यातील आरोग्य विभागानं घातलेला घोळ असो, ती बातमी फोडावी तर अतुलनंच. औरंगाबादकरांना सिडकोचं नाट्यगृह अतुलनं केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळू शकलं हे वास्तव आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात होत असलेल्या विलंबासह अनेक विषयांवर त्यानं लेखमाला लिहिल्या आणि सरकारला धारेवर धरलं. शिवाय त्याचं वेगळंपण म्हणजे तो कोणत्याही सरकारला मुद्दाम अनुकूल किंवा प्रतिकूल भूमिका घेत नसे. भाजपा शिवसेनेच्या काळातही सगळ्यात प्रथम पंकजा मुंडे यांच्या काळात झालेला चिक्की खरेदीच्या बाबतीचं प्रकरण त्यानंच उघडकीला आणलं. त्या संदर्भात एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्याचबरोबर 290 कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा त्यानं उघडकीला आणला आणि त्याची दखल तर उच्च न्यायालयानंही घेतली होती. एखाद्या पत्रकारानं बातमी दिल्यावर त्याची दखल घेऊन जनहित याचिका दाखल व्हावी असं फार क्वचित घडतं. अतुलनं इथंही रेकॉर्ड उभं केलं होतं. त्यानं लिहिलेल्या 10 वृत्तमालिकांना उच्च न्यायालयानं
पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून दाखल करून घेतले. एकाच पत्रकारीच्या बातमीपत्रावर इतक्या PIL होण्याचं असं दुसरं उदाहरण मला तरी माहिती नाही. त्याच्या लेखमालिकेतील सर्व विषय सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेलं असतं. इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांना मोफत पुस्तकं मिळणं, राज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवनदान मिळणं, वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुधारणा, अशा गोष्टी त्याने लिहिलेल्या लेखमालिकांमुळे घडल्यात. सिडकोतील ग्रीन बेल्ट प्रकरण, औरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी आणि मतिमंद मुलांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रश्न, सिडकोतील तब्बल 26,000 अतिक्रमणं आणि परिवहन विभागातील असंख्य गैरप्रकार यावरच्या त्याच्या लेखमाला अतिशय गाजल्या. अतुलला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. मागं 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि आपण सगळेच हादरलो होतो. खूप बातम्या येत होत्या. या सगळ्या बातम्यांच्या मागे मूळ हल्ल्याचं कारण काय असावं, तो कोणी केला, काहीच कळत नव्हतं. सगळ्या देशात आणि वातावरणात प्रचंड तणाव होता. त्या 15 दिवसात राज्याच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ झाली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घटनाक्रमावर अतुलनं 26/11 ऑपरेशन मुंबई या नावाने एक पुस्तकच लिहिलं. घटना घडल्यापासून अवघ्या 3 महिन्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. एकापाठोपाठ एक 6 आवृत्त्या निघाल्या. मग पुस्तकाचे इंग्रजी, गुजराती भाषेत अनुवाद झाले. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विषयाच्या अभ्यासकाला हे पुस्तक म्हणजे वाचलंच पाहिजे असा एक दस्तऐवज बनला. त्यानं त्याच्या पत्रकारितेला कधीही साचेबंद स्वरूप येऊ दिलं नाही. एक दिवस त्यानं एक अफलातून कल्पना काढली. तो ज्या लोकमतमध्ये काम करतो त्याचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या कारकिर्दीत अनेक तरुण पत्रकार घडले. अनेक जण पत्रकारितेतून विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर गेले. या सगळ्यांकडून त्यानं त्या प्रत्येकाच्या जडणघडणीत राजेंद्र दर्डा यांचा वाटा यावर एक एक लेख लिहून घेतला. आमचं विद्यापीठ या नावाचं एक नितांत सुंदर पुस्तक त्यानं प्रकाशित केलं. पुस्तकाची मांडणी, आशय, त्याचबरोबर छपाई यासाठी त्या पुस्तकाचं प्रचंड कौतुक झालं. राजेंद्र दर्डा यांनी लोकमत औरंगाबादची ही केलेली उभारणी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजीतील त्यांचं ज्ञान, कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, सहकाऱ्यांबद्दलची सहानुभूती अशा विविध गुणांवर आधारित हे पुस्तक आहे. मुद्रित माध्यमाचा मराठवाड्यासारख्या मागास भागातला सुरुवातीच्या काळातला इतिहास जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर ते पुस्तक उत्तम वस्तुपाठ आहे. शिवाय एखादे मोठे साखळी वृत्तपत्र उभे करू इच्छिणाऱ्या उद्योजकासाठी हे पुस्तक कसं वागावं आणि कसं वागू नये यासाठीची ब्लूप्रिंट ठरेल. बातम्याबरोबरच अतुलनं बिनचेहऱ्याची माणसं या नावानं एक सदर लिहिलं होतं. पुढं याच नावानं त्याचं पुस्तक आलं, ज्यात त्यानं पत्रकार प्रकाश बाळ जोशी आणि सुलेखनकार अच्युत पालव यांच्यासह केलेला प्रयोग पुस्तकाच्या क्षेत्रात अजूनही पूर्णपणे वेगळा आहे. तसंच अधूनमधून हा त्याचा सटायरिकल कॉलम अनेक वर्ष लोकमतमधून प्रसिद्ध होत होता. बडी दीदी या हिंदी पुस्तकाचा त्यानं मराठीत लुका या नावानं अनुवादही केलाय. एकदा त्याला सार्क परिषदेसाठी स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींबरोबर पाकिस्तानचा दौरा करण्याची संधी आली. त्या दौऱ्याचा वृत्तांत वाचून आपणच त्या दौऱ्यात आहोत असं वाटे. औरंगाबादला असताना त्यानं परिवर्तन या सामाजिक संस्थेमध्ये काम केलं होतं. प्रख्यात विचारवंत श्रीमती नलिनी पंडित यांच्या अध्यक्षतेखाली विचारवेध संमेलन भरवण्यात त्याचा फार मोठा वाटा होता. या हरहुन्नरी तरुणानं दिवाळी पहाट ही संकल्पना औरंगाबादला प्रथमच राबवली. मराठवाड्यातील लोकांना नामवंत कलाकारांचे कार्यक्रम ऐन दिवाळीत प्रथमच पाहायला, ऐकायला याच्यामुळे मिळाले. मंत्रालयात असताना मी आणि माझ्या 1-2 सहकारी दुपारचा डबा माझ्या केबिनमध्ये खायचो. अतुल हा तसा स्टार झालेला पत्रकारही अनेकदा आमच्या मराठवाडी साधेपणानं आमच्यात येऊन जेवत असे. माझे टिकली तर टिकली हे पुस्तक केवळ त्याच्या आग्रहामुळे प्रकाशित झालं. इतकंच नाही तर औरंगाबादला केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या उपस्थितीमध्ये झोकात त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही केवळ अतुलमुळे संपन्न झाला होता. त्याला सामाजिक कामाची खूप आवड. त्यानं प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णींसोबत स्पंदन हे त्रैमासिक मिशन म्हणून चालवलं. अलीकडे आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक पालकांना मुलांचं संगोपन करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्यात यासाठी हे त्रैमासिक होतं. तो लोकमतच्या पोर्टलवर अनेक राजकीय नेत्यांच्या खुसखुशीत मुलाखती घेतो. मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्या बातमीमुळे 1ली ते 4थीतल्या मुलांना मोफत पुस्तकं मिळाली आणि मतिमंद मुलांना ते मतिमंद असल्याचे प्रमाणपत्र सहजपणे उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला, ते केवळ त्याच्या बातम्यांमुळे. शोधपत्रकारिकेत त्यानं स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं असलं तरी तो अनेकदा खूप सकारात्मक बातम्या पण करतो. त्यानं आमच्या ऑफिसच्याही अनेक चांगल्या बातम्या दिल्याचं मला आठवतं. एकदा आम्ही लोकराज्य मासिकात बदल करून त्याचं रंगरूप बदलण्याच्या प्रक्रियेत होतो. कमी खर्चात चांगली छपाई व्हावी म्हणून आम्हाला अंक खाजगी मुद्रणालयाकडून छापून घ्यायचा होता, पण त्याला परवानगी मिळत नव्हती.
मी अतुलला सहज बोलता बोलता ही अडचण सांगितली. त्यानं दुसऱ्याच दिवशी लोकमतमध्ये बातमी टाकली, आता लोकराज्याची रंगीत छपाई होणार आणि पुढे आपोआप आमचा मार्ग मोकळा झाला. लोकराज्य रंगीत होण्याच्या प्रवासातला अतुल एक मोठा मदतगार आहे. दरवर्षी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत असे. त्या वर्षीच्या बैठकीसाठी आम्ही सगळे औरंगाबादला गेलो आणि सकाळ सकाळ लोकमतला एक बातमी आली, ज्यावरून एकच गदारोळ सुरू झाला. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी याच्या विभागाला मिळणारा निधी मराठवाड्यासाठी अजिबात खर्च केला नव्हता. काँग्रेसनं मात्र या मागास भागासाठी नियोजित असलेला पैसा खर्च केला. त्या दिवशी मंत्रिमंडळ बैठक जवळपास 3 तास याच विषयावर झाली. बैठकीत प्रचंड वादावादी झाली. सरकारनं खुलासा दिला पाहिजे असा आग्रह तेव्हाच्या एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी धरला, तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पक्षाचा खुलासा सरकार कसं करेल असं म्हणत राष्ट्रवादीची अडचण केली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्यांच्याकडील खात्यात असलेला नियोजित निधी मराठवाड्यासाठी खर्च करावा लागला. उजनी धरणाचं 26 TMC पाणी मराठवाड्याला मिळण्याचा मार्गही त्याच बैठकीत मोकळा झाला. अशी शोधपत्रकारिता करणारा, प्रसंगी सरकारला धारेवर धरणारा, त्याचवेळी चांगल्या कामाचं मुक्त हस्ते कौतुक करणारा, 10 PIL स्वतःच्या नावावर नोंद असलेला हा गुणी पत्रकार केवळ भाषिक मर्यादेमुळे मराठीत अडकलाय. हेच काम त्यानं इंग्रजीत केलं असतं तर तो राष्ट्रीय पातळीवर नक्कीच गेला असता. दुर्दैवानं आपल्याकडे तसं होत नाही. ही मात्र रुखरुख मला कायम नक्कीच राहील.